सकाळचे वाजलेत 12 आणि आज माझ्याकडे काय आहे तुम्ही प्रत्येक जण वापरता, हे आहे कोलगेट. तर आज आपल्याला जाणून घ्यायचंय आपल्या घरगुती वापरातल्या वस्तूपासून की शेअर मार्केट म्हणजे काय आणि शेअर मार्केट कसं काम करतं. तर समजून घ्या, हा एज्युकेशनल व्हिडिओ आहे. तर कोलगेट ही एक कंपनी आहे. तर या कंपनीचा प्लॅन्ट आणि हे प्रोडक्ट फक्त समजा की हे महाराष्ट्रापुरतं लिमिटेड आहे आणि कंपनीला ग्रोथ करायची आहे, कंपनीला तिचे प्लॅन्ट वाढवायचे आहेत आणि पूर्ण जगामध्ये त्यांना कंपनीला तिचा व्यापार करायचा आहे. पण समस्या ही आहे की कंपनीकडे भांडवल नाही. तर अशा कंडिशन मध्ये कंपनी काय करते, तर अशा कंडिशन मध्ये कंपनीला हवा असतो खूप मोठा पैसा. तर कंपनी हा विचार करते की कंपनीला व्याज घ्यायचं नसतं, त्यामुळे कंपनी ही बँकेकडे जात नाही. तर कंपनी मधले जे इन्व्हेस्टर लोक म्हणजे ओनर लोक असतात, तर ती काय निर्णय घेतात की आपण पब्लिक मधून पैसा गोळा करूया आणि कंपनी ग्रोथ करूया, कंपनीचे प्लॅन करूया, कंपनीचा विकास करूया. तर ती यासाठी काय करते, तर यासाठी कंपनी ही आपला काही जो कंपनीचा जो हिस्सेदारी आहे, तर ती हिस्सेदारी कंपनी लॉन्च करते, म्हणजे आयपीओ थ्रू लॉन्च करते सेबीच्या अंडर, आणि त्याच्या थ्रू आपण ती लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. मग ते कंपनीचे जे शेअर्स आहेत ते आपण त्या थ्रू आपण घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये लोकांचा फायदा कसा होतो, तर ह्याच्यामध्ये लोकांचा असा फायदा होतो, आपण कंपनीचे जर शेअर घेतले, बरोबर, आपण कंपनीचे शेअर जर खरेदी केले तर कंपनीचा जसा विकास होईल तसाच ह्या शेअरची प्राइस वाढेल. म्हणजे असं समजा की कंपनीचा या महाराष्ट्रामध्ये प्लॅन्ट आहे आणि कंपनीला दुसऱ्या राज्यामध्ये प्लॅन्ट टाकायचा आहे. समजा शेअरची किंमत आता आहे 100 रुपये, फक्त ती महाराष्ट्रापुरतीच कंपनी लिमिटेड आहे आणि कंपनीने आता प्लॅन टाकला गुजरातमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये किंवा झारखंडमध्ये. तर कंपनी जसा सेल करेल तसा त्याच्या शेअरची व्हॅल्यू वाढेल. म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये त्यांनी बिझनेस केला म्हणजे कंपनीचा जी सेल आहे, कंपनीचे प्रोडक्ट आहे हे कोलगेटचा जसा सेल होईल दुसऱ्या राज्यामध्ये किंवा वर्ल्ड वाईड, म्हणजे जसं जसं कंपनीचं प्रोडक्ट खपेल, म्हणजे जशी जशी क्वांटिटी कंपनीची सेलिंगची वाढेल तसा तसा 100 रुपयाच्या शेअरची किंमत ही 150 रुपये जाईल, 200 रुपये जाईल. म्हणजे कंपनी जसं काम करेल तसा इफेक्ट कंपनीच्या प्रोडक्टवर आणि प्रोडक्टच्या प्राइसवर होणार आहे. तर आपण समजा 100 रुपयाला आता असं समजूयात की 100 रुपयाला शेअर घेतला, कंपनी आहे महाराष्ट्रापुरती लिमिटेड, कंपनीनं आता 10 राज्यामध्ये त्यांचं युनिट चालू केलं, 10 राज्यांमध्ये प्रत्येकी सेल वाढला, 10 राज्यांमधून सेल वाढला की 100 रुपयाची ज्या शेअरची प्राइस आहे ती वाढली 1000 रुपये. तर तुम्हाला फायदा किती पट झाला, तर तुम्हाला हा फायदा झाला 10 पट. म्हणजे शेअर मार्केटमध्ये असा फायदा होतो. आणि अजून एक कंपनी फॅसिलिटी देते, कंपनी वर्षाला काही कंपनीमध्ये फॅसिलिटी आहे की तुम्ही आमचं होल्डर आहात, प्रमोटर होल्डर, कंपनीचे शेअर होल्डर म्हणून तुम्हाला डिव्हिडंड पण देते. म्हणजे जो फायदा होईल तो त्याचा डिव्हिडंड पण तुम्हाला दिला जातो. म्हणजे तुमच्या शेअरची व्हॅल्यू तर वाढतच जाते, प्लस तुम्हाला डिव्हिडंड पण मिळाला जातो. म्हणजे एक सामान्य आता शेतकरी वर्गाला समजेल असं तुम्हाला उदाहरण सांगतो की पहिल्या काळामध्ये ज्या वेळेला साखर कारखाने असायचे, तर ते साखर कारखाने तुम्ही तुमच्या भागामध्ये म्हणजे जुन्या लोकांना माहित असेल की साखर कारखाने ज्या वेळेला सुरू होतात, म्हणजे सुरुवातीला म्हणजे त्यांचं पायाभरणीपासून, तर त्यावेळेला ते कारखान्याचे जे लोक आहेत, जे प्रमोटर होल्डर आहेत, तर ते प्रत्येक गावागावात असे फिरतात बघा, फिरायचे म्हणजे सुरुवातीला की तुम्ही आमचे 10,000 रुपयाला शेअर घ्या, ते शेअर मध्ये तुम्ही पैसे गुंतवा आणि त्याचा तुम्हाला साखर कारखाना चालू झाल्यानंतर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये बघा कारखाने फिरवते. म्हणजे जे सहकार क्षेत्रातून उभं राहतं ते कारखाने, सहकारी कारखाने याचाच अर्थ की याचे मालक हे आम जनता आहे आणि शेअर होल्डर आहेत. म्हणजे सहकार क्षेत्रातून म्हणजे सामान्य लोकांनी, म्हणजे साखर कारखाना उभा कसा राहतो, सामान्य लोक पैसे शेअर या रूपामध्ये त्यांना देतात
आणि त्याचं तो म्हणजे पैसे देतात सामान्य रुपये, म्हणजे समजा शेअरची किंमत ठरलेली असते 10,000 रुपये, म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी पैसे दिले जातात आणि त्याच्या बदली त्यांना शेअर मिळाला जातो. आणि सहकार साखर कारखान्यामध्ये डिव्हिडंड म्हणून काय मिळालं जातं, तर मार्केटमध्ये जी साखर तुम्हाला जास्त आहे 50 रुपयानं, तर ते तुम्हाला डिव्हिडंडच्या रूपामध्ये तुम्हाला ते एकदम कमी पैशामध्ये मिळते. तर ते किती मिळते हे तुम्ही आता तुमचा स्टडी करून तुम्ही सांगायचं, तुम्ही विचार करा. म्हणजे बाकीच्यांना लोकांना मार्केटमध्ये साखरेचं प्राइस काय आणि सहकार क्षेत्रातून जे शेअर होल्डर आहेत तर त्यांना मिळणार साखरेचं प्राइस काय, हे तुम्ही अभ्यास करून आता तुम्ही विचारायचं. म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोण असेल तर त्या प्राइस मध्ये किती फरक आहे हे तुम्हाला लगेच जाणवेल. म्हणजे डिव्हिडंडच्या रूपामध्ये ती साखर दिली जाते त्यांना. हा आहे शेअरचा फायदा. म्हणजे तुम्ही शेअर मार्केट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या प्रोडक्ट मध्ये थोडक्यात मालकी हिस्सा घेता. तुम्ही एखाद्या प्रोडक्ट मध्ये शेअर घेतो म्हणजे काय करतो आपण, त्याचा मालकी हिस्सा घेतो आणि जसा जसा तो शेअर वाढेल, जशी जशी कंपनीची ग्रोथ होईल तसं तसं त्या शेअरची प्राइस वाढली जाते आणि तुम्हाला त्यातून फायदा मिळतो. हे असं आहे. कोलगेटचं उदाहरण बघितलं आपण, साखर कारखान्याचं उदाहरण बघितलं, तर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच कळवा आणि काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.